आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी सोड तिला. हे बघ लहान आहे ती आणि त्यातून चूक तिची नाहीये. किती रागावशील तिला. नंदाई काय करू मी? ही अशी वागते आणि मग सगळे तिला ओरडतात. मला नाही सहन होत. कळतंय ग मला, पण आपणच समंजसपणा नको का दाखवायला. नंदिनी, जर तू मला विचारशील ना तर ना यात गौरीची चूक आहे ना बिट्टीची. दोष परिस्थितीचा आहे. जे बिट्टीने भोगलंय त्यावरूनच ती असं वागते. पण असं वागून नाही ना चालणार. कियानला तिने जे बाबांबद्दल काही बाई सांगितलं, आपण घरचे आहोत म्हणून समजून घेतलं, पण प्रत्येक जण नाही ना समजू शकत. उद्या शाळेत जाऊन तिने हेच सगळ्यांना सांगितलं तर काय करणार आहेस तू? बरोबर आहे तुझं, पण आपण समजावू तिला, मग ती नाही वागणार असं. अगं नंदिनी, लहान आहे ती, काय समजावणार आहोत तिला? आणि मुलं जे बघतात अनुभवतात तेच ते वागण्या बोलण्यातून दिसतं. आता तिच्या मनात तिच्या बाबांची प्रतिमा वाईट कोरल्या गेलीये, ती पुसायला नको का? खरं तर बिट्टीच्या बाबांनी जर तिला त्रास दिला असेल तर त्यांच्याकडे नकोच जायला. पण याचा अर्थ असा नाही होत की बिट्टीला बाबा मिळायलाच नको. म्हणजे अगं नंदिनी, बिट्टीच्या आयुष्यात, गौरीच्या आयुष्यात एक चांगला माणूस येण्याची गरज आहे. गौरीला चांगला जोडीदार, बिट्टीला चांगला बाबा मिळण्याची गरज आहे, जो बापाची प्रतिमा बदलेल. चल आई माझं ऐकून घे. आई नाही. चल बरं. यांना काय झालं? चल आधी मला सोड. गप्प बस. चल सोड. बिट्टी काय केलंस तू? हे का लिहिलंस असं पत्र? सांग बरं मला. तू चल. हे सगळं खरंही नाहीये. मग का केलंस? अगं या सगळ्याचा किती वेगळा अर्थ घेतील हे कळतंय का तुला? बिट्टी मला सांग बरं, तू असं का केलंस? का लिहिलंस असं पत्र? आई आहे की नाही सगळं करायला? मग काय गरज होती? अगं तू सगळं सहज केलं असशील, तू सहज लिहिलं